मॅम आपण जे लास्ट वाले टॉपिक राहिले होते ना ते घेऊया. कम्प्लीट करूया ना. येस येस, ते घेण्यासाठीच मी आज लेक्चर घेत आहे तुमचं. येस मॅम. आणि तुम्ही का जॉईन नव्हता झाला 2 दिवस, म्हणजे तुमचा क्लास नव्हता? नाही नाही, माझा तास आहे ना ऍक्च्युली नेहमी 8:30 वाजता असतो ना, आणि मॅम. मग ते टाइम टेबल चेंज झालेलं, मला मी पाहिलंच नाही. मग त्याच्यामुळे मग आता न बघता कसं बरं तुमचा पटकन क्लास घेऊ. येस मॅम. येस मॅम, त्यामुळे मिस झाला वाटतं त्या दिवशी ना क्लास. त्या दिवशीचा म्हणून मिस झाला. आणि मी पाहिलंच नाही, मी 5:30 वाजता पाहिलं की लेक्चर आहे. पण मग तेव्हा माझी मुलगी आहे ना, जी अभ्यास नाही करत बिलकुल पण, तिचा पण पेपर आहे, त्याच्यामुळे मग मी तिचा अभ्यास घेत होते, असं झालं. मॅम तुमची मुलगी कितवीला आहे आता? दाखवा एकदा. ती आता 8वीला आहे, 8वीला आहे ती. मॅम एकदा ओळख करून द्या असेल तर तिने. हो नक्की. येस मॅम. आहे का? काय ते? आता असेल तर ओळख करून द्या. नाही आता नाहीये, आता ती जरा खाली खेळायला गेले. आणि ती मध्ये 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 लुडबुड करत बसते. मग मी तिला सांगते की मी लेक्चर घेताना तू खाली जा. मग ती वाट बघत असते की आईचं लेक्चर कधी सुरू होतंय आणि मला कधी खेळायला मिळतंय. मग ती आता येईल थोड्या वेळाने, आली की मग मी नक्की तुमची ओळख करून देते. येस मॅम. चालेल. येस मॅम, नक्की करून द्या. बरं, आता आपले सगळ्या उती सगळ्या झालेल्या आहेत, राईट? सो कमिंग टू पेज नंबर 202. तर आपण हा एक इम्पॉर्टंट विषय शिकणार आहोत. उसका नाम है बायोटेक्नोलॉजी. फाइन. येस मॅम. बायोटेक्नॉलॉजी मध्ये मुलांचं करिअर घडतं. ओके, इट इज जस्ट नॉट अ सब्जेक्ट बट अन एंटायर वास्ट टॉपिक विच इज गोइंग टू गिव्ह यू अ करिअर अपॉर्च्युनिटी ऑल्सो. फाइन. असं जरुरी नाहीये की फक्त डॉक्टर आणि इंजिनियर बनायचं सायन्स घेऊन. आपण जैविक विज्ञान हे शिकल्यानंतर सुद्धा खूप सारे पुढे प्रगती करून घेऊ शकतो स्वतःची. म्हणजे करिअर ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये पण खूप जास्त. Perfect. Yes, yes. Biotechnology is a technology which will deal with microorganisms, which will deal with so many other technologies, with your medicines, तुमचे वॅक्सिन्स बनवण्याचे जे कार्य आहे, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला बायोटेक आलं पाहिजे. क्लिअर? आता ह्या बायोटेक मध्ये एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट जो तुम्हाला आहे, दॅट इज टिश्यू कल्चर. ठीक आहे, की एका छोट्याशा सेल मधून फाईन आपण कसे एकाच वेळी लाखो झाडं बनवू शकतो किंवा लाखो पेशींचं निर्माण करू शकतो, हे सगळं बायोटेक मध्ये आपल्याला कळतं. आणि फेडरिक स्टुअर्ट नावाचे एक ब्रिटिश बॉटनिस्ट होते. फाईन. त्यांनी या टिश्यू कल्चरचा पहिला शोध लावला आणि त्यांनी हे फाइंड आउट केलं की हाऊ इट इज बीन पॉसिबल. अँड इट इज ऑल बिकॉज ऑफ मिस्टर स्टुअर्ट के बायोटेक हॅज रीच्ड अ हायर लेवल. आणि आपण आता अभ्यास करूया. मी तुम्हाला सांगते, मी बोलत बसले ना बायोटेक बद्दल तर मग मी संपणार नाही. ठीक आहे. येस, लेट मी शेअर यू विथ द चैप्टर. दिख रहा है सब? येस मॅम, दिसते. ओके. नाउ जैविक विज्ञान, ओके, किंवा जैव तंत्रज्ञान, वडेवर तुम्ही दोन्ही पैकी एक. हा ठीक आहे. दिस इज बायोटेक्नॉलॉजी. आता बायोटेक्नॉलॉजी बेसिकली काय असतं, तर सजीवांच्या शरीरातील काही जिवंत पेशी, काही म्हणजे ज्या सेक्स क्रोमोझोम्स कॅरी नाही करत, ज्या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कामाला येतात, अशा काही पेशी. म्हणजे जर सपोज मी एक प्लांट घेतलं तर मला त्याचं फ्लावरिंगचं गरज नाहीये, मला त्याच्या फुलाची गरज नाहीये, मला त्याच्या पोलन ग्रेनची गरज नाहीये, पण मला त्याच्या मेरिस्टेमॅटिक टिश्यूची गरज आहे. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज म्हणजे जे टिश्यूज जे सतत पटापट पटापट मल्टिप्लाय होतात, ते वाढत जातात, राईट? येस मॅम. जसं की
the basic tissue which is present in the plant cell. होता तो तसंच ना. Yes, perfect. Okay. So we are going to take here meristematic tissues, and these meristematic tissues are further going to make us give you a culture. This culture will give you a vast variety, a very broad variety of plants. Basically, we are going to talk only about plants. त्याचे जे पुढचे जे डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत ते तुम्हाला 10वीला शिकवणार मी. नाही 10वीला दुसऱ्या टीचर शिकवतात आहेत, पण मीच शिकवणार. तुम्ही शिकवणार आम्हाला 10वीला. मॅम Okay. येस काय ते? मॅम आम्हाला समजतं 10वीला तुम्ही शिकवा. ओके ओके ठीक आहे. नाही सगळे शिक्षक आपले एकदम बेस्ट आहेत रे, पण मी शिकवणार, डोंट वरी. मॅम काही नाही म्हणजे सगळे शिक्षक छान शिकवतात पण तुम्ही बायो छान शिकवतात तुमची आम्हाला तर सवय झाली हा माझी सवय लागल्या, मला तुमची सवय लागली आहे उलट. येस मॅम आपल्यामधला बॉन्ड खूप आता बेस्ट झाला त्याच्यामुळे. शिकवता गमतीशीर शिकवता मॅम तुम्ही. ओके येस मॅम. लेट अस गो अहेड. छोटूसा टॉपिक आहे, ठीक आहे. 1 2 3 आणि संपला. नाही 4. हो दिस इज ऑल्सो देअर. व्हेरी गुड. चला, मज्जावाला टॉपिक आहे, एकदम बेस्ट टॉपिक आहे, ठीक आहे. आवडीचा टॉपिक आहे. पूर्णक्षम असलेले ठराविक वातावरण पुरवलेले तर त्या पेशींपासून नव्या पूर्ण सजीव तयार होऊ शकतात, ठीक आहे. म्हणजे एका छोट्याशा पेशी म्हणजे सेल, फ्रॉम अ सिंगल सेल वी कॅन हॅव अ व्हेरी ब्रॉड व्हरायटीज ऑफ प्लांट्स ग्रोइंग ऍट द सेम टाइम. म्हणजे आता जर सपोज माझं शेत आहे, मला सगळीकडे गहू लावायचे आहेत, तर गव्हाची जी छोटी छोटी जी सॅपलिंग्स येतात, तर आता ते बिया मी टाकणार, पेरणार, मग त्याच्यामधनं ते प्लांट्स येणार. मग ह्या प्रक्रियेला थोडा वेळ जाऊ शकतो, राईट. पण जर सपोज मी आळशी शेतकरी आहे असं समजूया, ठीक आहे, आणि मी बी पेरायला विसरून गेले, मग आता काय करायचं? सीझन तर निघून जाईल. आता 2 निघून गेल्यानंतर माझ्या शेतामध्ये काहीच नाही उगणार, आणि मग माझ्या घरातले काय खाणार बरं? मी ते विकलं नाही तर मला पैसे कुठून मिळणार? हे सगळं आहे, राईट. येस मॅम कधी कधी होतं. म्हणून मग होऊ शकतं ना. हा, तर मग त्याच्यासाठी काय होऊ शकतं, जर सपोज माझ्यासारखं आळशी शेतकरी असेल किंवा काही दुसऱ्या काही कारणास्तव मी शेतीमध्ये पेरणी नाही करू शकले, तर मग हे जैवतंत्रज्ञान मला मदत करू शकतं. कसं? तर हे लोक कॅलसने एक छोटे छोटे सॅपलिंग्स ऑलरेडी बनवतात, आणि ते खूप सारे सॅपलिंग, हजारो सॅपलिंग्स आपल्याला ते म्हणजे शेतकऱ्यांना देतात, जे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये प्लांटेशन करू शकतात आणि ती सुदृढ झाडं शेतामध्ये उगवू शकतात. ओके, विथ व्हेरी स्मॉल टाइम स्पॅन. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हेल्दी प्लांट्सच मिळतात. कारण बघा, आपण जेव्हा बिया टाकतो, तर बी टाकल्यानंतर सुद्धा जेव्हा पेरणी करतो, तेव्हा पण त्याच्यामध्ये काय असतं की शक्यता कमी असते की सगळ्याच बियांमधून नवीन झाड येईल की नाही येईल ते, राईट. पण जर तुम्हाला मी जर छोटे छोटे जर सॅपलिंग्स दिले, काय काय म्हणू आपण, छोटे छोटे झाडं जी दिली, तर मग ती जर तुम्ही लावली तर त्याचं मोठं वृक्ष होण्यासाठी मदत होईलच, राईट. येस मॅम. एक आलेला सेंद्रिय, हे काय मला कळलं नाही. सेंद्रिय खत. मॅम कुठलं सांगा, मी वाचते. कुठलं तुम्हाला पाहिजे? हे धनंजय वाघ आता जस्ट तिने मेसेज केलाय. मॅम ते सेंद्रिय असेल, सेंद्रिय खत. सेंद्रिय काय शकतो ना असं, अच्छा खत लिहिलंय. हा, सेंद्रिय खत देऊ शकतो आपण, पण वेळ निघून गेलेली आहे, ठीक आहे, टाइम होऊन गेलेला आहे. मला आत्ता या क्षणी माझ्या जर मी शेतामध्ये जर बी टाकली, तर त्याच्यातून ते नवीन तेवढा छोटासा पौधा बनायला काही वेळ जाणार आहे, 2 आठवडे जातील. मग मे बी तेव्हा तुमचा टाइम, क्लायमेटिक कंडिशन चेंज होतील,
रेनफॉल येऊ शकतो, अजून XYZ अजून काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतात, राईट. मग त्यासाठी मला काय करायचंय, तर मी ह्या जैविक तंत्रज्ञानाची मदतीने माझ्या शेतामधलं उत्पन्न वाढवू शकते, राईट. येस. ओके, सो लेट अस सी Yes, व्हॉट ma'am. इट इज. कॉन्सेप्ट आला, ध्यानात आला तुमच्या, की काय गरज आहे, जर बीट वाढू Yes, शकतो तर ma'am. हे सगळं टाइमपास करायची काय गरज आहे, तर पुढे आहे. Yes, पेशींच्या या गुणधर्माच्या तसेच त्यातील जनुक म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे ट्रेट्स निर्धारित जैव रासायनिक प्रक्रियांचा वापर करून अनेक उत्तम प्रतीचा व अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांचे, ह्याला अंडरलाईन करा इथून, जैविक रासायनिक, इतना इसको अंडरलाइन करो. मॅम. क्या ठीक आहे. उत्पादन देणाऱ्या पिकांचे विविध वाण तसेच जनावरांच्या विविध प्रजाती, विविध लसी, जसं मी तुम्हाला बोलले वॅक्सिन्स, यांच्या निर्मिती करता येते. हे मनुष्याच्या लक्षात आले व त्यातूनच जैव तंत्रज्ञानाचा या शाखेचा उदय झाला. So biotechnology came into existence only after the very first branch, that is nothing but tissue culture and genetic engineering. तर जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, जनुकीय म्हणजे जेनेटिक. तुमच्या जीन्सला ते प्रॉपर एक चॅनलाइज करतात, त्याच्यामध्ये आपल्याला हवे असतील तसे बदल घडवतात आणि त्या बदलांमुळे एक चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं आणि ह्या उत्पादनामुळेच आपल्याकडे बायोटेक एवढा जास्त डिमांडिंग आहे. नाव फॉर एक्झाम्पल इफ आय टेल यू, पूर्वी फळांमध्ये खूप साऱ्या बिया असायच्या आणि हंगामीच फळं मिळायची, पण आता आपल्याकडे 12ही महिने ती फळं मिळतात, अवेलेबल असतात. डाळिंब असेल मॅम. तर मग ओके, मॅम डाळिंब असेल ना. काय ते बच्चा? डाळिंब. डाळिंब, डाळिंबामध्ये तर प्रत्येक डाळिंबामध्ये पण तुम्ही बघा, बी छोटी झाले आणि त्याचा जो गर आहे तो वाढलेला आहे. पपई बघा, पपईमध्ये हल्ली हायब्रिड प्रकारे पपई बनवली जाते, त्याच्यामध्ये बिया कमी असतात, राईट. पेरू. हा, पेरू मध्ये पुन्हा त्याच्या फळाची जो आकार आहे तो वाढलेला आहे. दुधी आणि भोपळा त्याची असतो चव पण थोडीशी बदललेली आहे. हा, करेक्ट. चव नाही बदलत युजली, जी आहे ना, युजली चव नाही बदलत, ती बेटर करतात, ते अजून चांगली करतात. जसं कारली आहेत, तर कारल्याचा कडवटपणा कमी झालेला आहे, कारल्याची त्याचा आकार बदललेला आहे, मोठा झालेला आहे. फाईन. टरबूज लिहिलंय जसं हिने, तर येस, टरबुजामधल्या पण बिया कमी झालेल्या आहेत, त्याच्यामधलं गर आहे, त्याच्यामधली जी स्वीटनेस आहे तो वाढलेला आहे. इवन कलिंगडामध्ये पण ते तुम्ही बघू शकता. सो विविध बायोटेक्नॉलॉजी का आहे सांगू का? बोला. भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि या देशामध्ये ना खूप म्हणजे आपल्या भारतामध्ये आताची लोकसंख्या सगळ्या देशांमध्ये आपल्या भारताची लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात आहे आणि खायला जास्त लागणार आहे कारण लोकसंख्या जास्त आहे त्याच्यामुळे. आणि आपला भारत देश कृषी प्रधान आहे त्याच्यामुळे हे आणि टेक्नॉलॉजीचं या सगळ्या लोकांना अन्न पुरवठा हा झाला पाहिजे, राईट. फूड येस. सिक्युरिटी, ठीक आहे, अन्नाची सुरक्षता, हे सुद्धा बघितलं पाहिजे की जर सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पूर आला, अकाल आला, अर्थक्वेक झाला, ठीक आहे, या सगळ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आहेत,
किंवा जर सपोज तिसरं महायुद्धच झालं, आपण एकदम वर्स्ट कंडिशन जर पकडूया, तर अशा वेळेस आपण लोकांना जेवायला तर देणार ना, आपल्याला अन्नाची गरज आहे. तर मग कमी वेळामध्ये जास्त अन्न उत्पादन करण्यास बायोटेक्नॉलॉजी हेल्प करते. येस मॅम. सगळ्या लोकांना, एवढ्या जास्त पॉप्युलेशन मधल्या लोकांना पूर्णपणे व्यवस्थित सकस आहार देण्याचं काम बायोटेक्नॉलॉजी करते. ओके, so this is again one of the important येस मॅम. issue or one of the important condition criteria for which biotechnology has been practiced too very vastly in the entire world, especially in India. आणि डेफिनेटली बायोटेकमुळे आपलं जे एक्सपोर्ट करायची जी हे आहे कॅपॅसिटी ती देखील वाढलेली आहे. तर पुढे येस. वाचूया. या तंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकी व ऊती संवर्धन या दोन्ही तंत्रांचा समावेश होतो. याचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन, नगदी म्हणजे कॅश क्रॉप्स, की अभी बेचो और अभी तुरंत पैसे मिलेंगे, जसं फुलं आहेत, ऊस आहे, फळांची जी झाडं आहेत, ठीक आहे, या सगळ्यांच्या वरती आपण बायोटेकचा एक्सपेरिमेंट करतो किंवा उपयोग करतो. वापर करतो. करेक्ट. आणि नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की पर्यावरणीय ताण सहन करण्याची क्षमता वाढवते, लस निर्मिती करते, जन्मजात रोगाचे निदान असतील तर ते देखील बायोटेकमुळे ते क्लिअर आउट होऊ शकतात, कारण आपण जेनेटिकली इंजिनियर करतो. वी आर मॅनिप्युलेटिंग द जीन्स बिफोर एनी पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम इज टेकिंग बर्थ. मॅम जेनेटिक इंजिनियर पण असतात का? हो. मॅम आता जसं तुम्ही बोलाल, आय एम अ बायोटेक्नॉलॉजिस्ट, आय एम अ मायक्रोबायोलॉजिस्ट ऑल्सो, मी हे दोन्ही सायन्स शिकलेली आहे. फाईन. येस मॅम. सो मॅम तर त्याच्यामध्ये मॅम काय ते तुम्ही आता विषयाची टीचिंग करता का? मॅम त्वचा पण का? हा बोल. त्वचा पण का मॅम? मला तुझा आवाजच येत नाही. ती विचारते की त्वचा पण का? होय. त्वचा, येस. स्किन सुद्धा ह्याच्यामध्ये होऊ शकतं, रिपेअर होऊ शकते. कॉस्मेटिक्स मध्ये पण वापरलं जातं, सर्जरीज होतात त्याच्यामध्येही होतं. ओके, वी आर हॅव्हिंग एन नंबर ऑफ ब्रांचेस व्हेन वी आर टॉकिंग अबाउट बायोटेक. क्लिअर. आता आपण आधी टिश्यू कल्चर पाहूया की व्हॉट इज टिश्यू कल्चर. हे बघ इथे लिहिलंय ना, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा कुर्च्या तयार करणे या क्षेत्रात होत असेल. कुर्च्या म्हणजे अवयव, कुर्च्या म्हणजे अवयव. हा काय ते बॉडी पार्ट. अवयव. बॉडी पार्ट्स. येस. ओके, अवयव. अवयव. या. तर आता ऊती संवर्धन ह्याला इंग्लिश मध्ये बोलायचं टिश्यू कल्चर. सो नाव इन टिश्यू कल्चर यू कॅन सी दॅट दिस इज अ पर्टिक्युलर सॅपलिंग्स विच आर बीन ग्रोन. ठीक आहे, ह्या हे छोटी 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 खूप सारी झाडं आहेत. आता ह्या एवढ्याशा पट्ट्यामध्ये जवळजवळ हजारो झाडं असतील जी शेतकऱ्याकडे दिली जातात आणि या सजीव जे पेशी असतात त्याच्यातून अख्खं झाड, एका छोट्याशा पेशीमधून हे अख्खं झाड जन्माला घालतात, जे शेतकऱ्यांकडे दिलं जातं आणि शेतकरी समांतर अंतरावरती ते त्या झाडांची लागवड करून त्याच्यामधून उत्पादन घेऊन स्वतःच्या जीवनाचा उदरनिर्वाह करतो. ओके. मॅम तिथे वरी हा. असं लिहिलंय की आपण त्याच्यापासून अवयव पण तयार करू शकतो. तर येस. मी आता एक मिनिट, आता ह्याच्यामध्ये तुम्ही डॉली नावाची जी बोला. मी मध्ये युट्यूबला व्हिडिओ पाहिला होता की आपलं हृदय आहे ना ते एका पालकाच्या भाजीपासून म्हणजे तयार करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न केला असेल. बायोटेक्नॉलॉजीनं. तर
तो सक्सेसफुल झालाय का? नाही. हा मग तेच विचारायचं इट होतं. इज बघा, किती जरी केलं ना, मानव मानव आहे आणि मदर नेचर इज मदर नेचर ओनली. तिने आपल्याला Yes, घडवलं, आपण तिला नाही बनवू शकत. आपण प्रयत्न करू शकतो. म्हणून yes, तर ma'am. आपल्याकडे आता Yes, ma'am. लिव्हर ट्रान्सप्लांटेशन, किडनी ट्रान्सप्लांटेशन हे सगळं पॉसिबल आहे. खूप 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 वास्ट आहे. हा जो कॉन्सेप्ट आहे ना, खूप वास्ट आहे. नाव फ्रॉम बायोटेक कम डाऊन टू टिश्यू कल्चर. आपण बेसिक लेवल वरती शिकूया आधी, मग त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊया. ओके. आणि Yes, तुम्हाला परत सांगते, 9th स्टँडर्डचं जसं परीक्षा संपतील तसं 10th स्टँडर्डचं सिलेबस लॉग इन करायचं आणि द व्हेरी फर्स्ट चॅप्टर इज बायोटेक ऑफ युअर सायन्स पोर्शन. yes. आता नाही हा, आता आपल्या फक्त स्टडीज वरती फोकस करायचा. ओके. ए, तुमच्यापैकी कोणी होमी बाबाच्या एक्झाम्स दिल्या? मॅम कसले असतात ते? नाही मॅम. नाही नो दिल्या. मॅम एक्झाम नाही दिले पण नाव ऐकले सारखं वाटतंय. ओके. बरं, आता होमी बाबा तुमचे जे ज्युनियर्स असतील ना शाळेमध्ये, जे 7वी 8वी मध्ये आहेत, त्यांना सांगायचं 9वी आणि 6वी या दोनच वर्गांना फक्त होमी बाबाच्या एक्झाम द्यायला अलाउड आहे. तर त्यांना तयारी करायला सांगा. ओके. पण हे आम्हाला पण अवेलेबल आहे का ही एक्झाम? नाही, कारण आता इकडे झालं, नाही होत. आता झालं तुमचं काम, आता नाही करू शकत. ओनली मॅम त्यात 6th कोणता स्टँडर्ड अँड विषय 9th असतो? स्टँडर्ड. सिलेबस हाच असतो, शाळेचाच असतोय. मॅम ती बरं, ठीक आहे. आता तुम्ही तुमचे जे ज्युनियर्स असतील ना, 7वी 8वीची मुलं, त्यांना सांगा होमी बाबाची तयारी करा. आमचा चान्स गेला, तुम्ही मात्र करा. ओके. आता ओके बायोटेक मॅम. करूया, आता टिश्यू कल्चर करूया. टिश्यू कल्चर नाव. एकाच झाडावर 2 ते 3 वेगवेगळ्या रंगांची त्याच जातीची फुले असलेली तुम्ही कधी पाहिली आहेत का? नो मॅम. नाही पाहिले. पण हे शक्य होऊ शकतं का? येस नाही मॅम, मॅम. होऊ शकतं. आता मी तुम्हाला ना उद्या एक फोटो शेअर करेन. आम्ही ज्या ठिकाणी आता जिथे काम करते ना, तिथे बोगनविलाचं जे झाड आहे आणि त्या झाडाला पिंक कलरची पण फुलं आहेत आणि व्हाईट कलरची पण फुलं आहेत. ओके. तर ते दोन आमच्याकडे पण आहे तसं झाड. त्याला म्हणजे 2 कलर फुलं येतात. आहेत. हो. येस मॅम, हे गुलाबाच्या कसं, फुलाला पण आहे, जास्वंदीच्या. दिस इज ऑल बिकॉज ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग. हे तुमचे जीन्स आहेत ना, त्या प्लांट मध्ये तसे टाकलेले आहेत तसे. ओके. येस मॅम. ओके. एक मिनिट मी खिडकी बंद करते. आमच्या इथे लग्नाची वरात चालते. मॅम तुमच्या मुलीची ओळख करून द्या. अरे, ती नाही आली. स्क्रीन दिसत नाही मॅम तुमची. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. प्लीज म्यूट करा.
हॅलो मॅम. मॅम मॅम लिफ्ट झाल्यात का? संगीता मॅम. म्यूट करा मुलांना. संगीता मॅम. हॅलो मनीषा मॅम. मॅम लिफ्ट झाल्यात. संगीता मॅम. कोणाजवळ संगीता मॅमचा नंबर आहे का? मी लावते कॉल मॅमला. म्यूट कर. हॅलो. मॅम हॅलो मॅम. हॅलो संगीता मैम. हाँ हाँ। और संगीता तुम? मैम। हाँ। मनीषा मैम लेफ्ट हो चुकी है, वो फोन लगाकर बोलना मुझे ना ज्वाइन होने के लिए, वो लेफ्ट हो गई है। मैम लेफ्ट हो गए हैं। मैम लेफ्ट हो गए हैं। यस मैम, उनकी है Yes. ना बारात जा रही थी शायद। मैम ने कहा था मैं खिड़की बंद करके आती हूँ, और लेफ्ट ही हो गए शायद, मैं गलती कॉल से करती हो हूँ, कॉल गए। करती हूँ। 2 मिनट उन्होंने रुको। कहा खिड़की बंद कर आ जाए। अच्छा। हेलो 2 मिनट। हाँ। अच्छा आ गए मैम। हेलो मैम। हेलो। हाँ मैम, वो ना बारात जा रही है यहाँ से, तो आवाज नहीं आ रही होगी, से मैं सोचा खिड़की बंद करूँ तो नेटवर्क ही चले गए। हेलो हेलो। ठीक है। यस मैम। आ रही है मैम आवाज। ओके, आता बघा, हे केळींची रोपं तुम्ही बघताय, तर ह्याच्या आधारित तुम्ही शेती करू शकता. म्हणजे अख्ख्या शेतामध्ये, मग तुमचा 1 एकर असो नाही तर 100 एकर असो, तुम्ही पूर्णच्या पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्ही एकाच वेळी एवढे सारे केळींची ही जी रोपं आहेत ती लावू शकतात. आणि ती सगळी जी पण गोष्टी आपण लावलेली आहेत, सगळं काय आहे, पोषक आहे, निर्जंतुक आहे, हे सगळी पोषक आणि निर्जंतुक माध्यमातून बनलेली आहेत. त्याच्यामुळे सगळे प्लांट जे आहेत ना, ते अतिशय हेल्दी आहेत. ओके. कोणतंही झाड यस मैम। उत्पादन देणार नाही शकत नाही. ओके. मैम तुमची संगीत नाही.
काय दिसते? दिसते दिसते मॅम मॅम. स्क्रीन तुमची. येस मॅम दिसत आहे. दिसते मॅम. ओके. दिसते आणि मॅम कधी मध्येच बंद पडते. ओके. नाही पण आता नेटवर्कचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. ये बघायला तुम्हाला दिसेल. तर आता हे सगळं हे पूर्ण जे आहे की जी शेती तुम्हाला जी दिसते या साईडला, तर तुम्ही ते बघू शकाल की लांबपर्यंत जिथपर्यंत नजर जाते तुमची तिथपर्यंत ही केळीची लागवड केलेली आहे. राईट. तर आता ह्या लागवडीमधून इमॅजिन करा त्या शेतकऱ्याला किती बरं फायदा होऊ शकतो यस मॅम थांबा. आणि त्याला जास्त मॅम खूप घ्यायची फायदा गरज होईल. अधिक फायदा होऊ शकतो मॅम. खूप फायदा होऊ शकतो. हो की नाही. मग तसंच मग येस त्याच्यासाठी टिश्यू कल्चर जे आहे हे शेतकऱ्यांना अतिशय म्हणजे काय म्हणतात ना एक इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणून कन्सिडर केलं जातं. आणि आपल्याकडे खूप सारे आता कॉलेजेस झालेले आहेत, ऍग्रिकल्चर कॉलेजेस झालेले आहेत, जे आपल्या कृषी प्रधान देशामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ऍग्रिकल्चर करायला शिकवतात. आता शक्यतो गावाकडची मुलं शहराकडे येण्याचं टाळतात, कारण त्यांना गावामध्ये स्वतःच्या गावाचा विकास करण्यासाठी बायोटेकने खूप 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 असं इम्पॉर्टंट टूल दिलेला आहे. ओके. येस मॅम. लेट्स सी नेक्स्ट. तुम्ही हे ओके. तुम्ही नेक्स्ट आहे ना ह्या 2 वेबसाईट त्यांनी दिलेल्या आहेत. ब्रिटानिका मधून पण तुम्ही टिश्यू कल्चर शोधू शकता. प्लांट्स अँड अॅनिमल्स एन्सायक्लोपीडिया जर तुम्ही शोधलं तर त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर हे बघू शकता. आता ह्या 2 टर्म्स मध्ये काय डिफरन्स आहे, तर ऍग्रिकल्चर म्हणजे तुमची नॉर्मल शेती, त्याच्यासोबत तुमचं कुक्कुटपालन वगैरे जे अॅनिमल हजबंडरी येतं, ते दोन्ही कॉन्सेप्ट मिळून तुम्ही ऍग्रिकल्चर बोलू शकता. की फार्मिंग आणि अॅनिमल हजबंडरी बोथ ऑफ देम टुगेदर कंबाईन अँड इट फॉर्म्स ऍग्रिकल्चर. आणि हॉर्टिकल्चर म्हणजे फक्त आणि फक्त फळझाड लावणं आणि त्यासोबत सुशोभित असं गार्डन्स वगैरे बनवणं, ह्या सगळ्याला बोलायचं हॉर्टिकल्चर. ओके. येस मॅम. हॉर्टिकल्चर. येस मॅम. differences between agriculture and horticulture. Okay. ओके मॅम. येस मॅम. क्लिअर. Now, आता ह्यांचे जनक कोण आहेत बरं? तर ह्यांचे जनक आहेत फ्रेडरिक कॅम्पियन स्टुअर्ट. 1904 ते 1993 हे ब्रिटिश वनस्पती तज्ञ होते. त्यांनी काय केलं तर पेशी बहुतीच्या शरीराबाहेर वाढ होऊ शकते व त्यांची मदत हे त्यांनी सिद्ध केले. आता त्यासाठी त्यांनी गाजराच्या मुळातील एक पेशी घेतला. हे गाजराचं झाड आहे, ठीक आहे. त्याच्या मुळामधून एक पेशी घेतली आणि तिच्यावरती ते प्रायमरी ट्रीटमेंट केली. या प्रायमरी ट्रीटमेंट मधून त्यांना कळलं की एका पेशीमधून असा एक बंच ऑफ सेल्स बनलेला आहे. आता या बंच ऑफ सेल्सला त्यांनी काय केलं, कल्चर केलं, ग्रो केल्यानंतर त्यांनी त्याला सेग्रिगेट केलं, कट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी रूटेक्स आणि शूटेक्स हे 2 केमिकल्स मिक्स केले. काय मिक्स केले? रूटेक्स म्हणजे जे रूट्स निर्माण करतात आणि शूटेक्स म्हणजे जे शूड म्हणजे जे झाडाच्या वरचा जो भाग आहे, बुंदा जो आपण त्याला बोलतो, ठीक आहे, तो निर्माण केला. आणि रूटेक्स आणि शूटेक्स ह्या केमिकल्समुळे म्हणजे जसे ऑक्सिन्स, जिबरलिन्स, आपण कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये हे सगळे केमिकल्स बघितलेले आहे. ठीक आहे. तुम्हाला आवाज येतोय म्युझिकचा? नो मॅम. ओके. माझ्या इथे घराच्या खालून आहे ना वरात चालले डॅन डॅन डॅन, त्यामुळे मला कळत नाहीये कुठे बसू. ओके. मॅम मला आवाज येत नाही. काय? आम्हाला तुमच्या बॅकग्राऊंडचा आवाज येत नाही. बरं आहे. व्हेरी नाईस.
तर मग आता बघा यांनी काय केलं, एक झाड घेतलं, त्याच्या मुळामधून एक पेशी घेतली, पेशीमधला कल्चर केलं, कल्चर केल्यानंतर त्याचं कॅलस बनलं. ना आता ह्या कॅलस मधून खूप सारे आता हे खोड आहे आणि मुलारंभ हे तयार झाले, म्हणजे रूटेक्स आणि शूटेक्स मुळे प्रॉपर एक सॅपलिंग त्यांनी तयार होण्यासाठी जी प्रक्रिया असते ती सुरुवात झाली. आणि नंतर मग त्यांना कट करून ऑर्गनाइज करून प्रॉपर ग्रो केलं. ग्रो केल्यानंतर एक सर्टन साईज असते, 6 इंच, 8 इंच, 10 इंच, तोपर्यंत एवढे एवढे ते मोठे झाले. मग नंतर त्यांना कट करून ते काळ्या कलरची जी पिशवी येते मातीमध्ये तसं ते फिट केलंय आणि प्रत्येक शेतकऱ्याला दिलं. सो सिंपल. आणि तुम्ही बघू शकता की एका पेशीमुळे हे केवढं मोठं असं वनस्पती हे जे झाड आहे, ठीक आहे, हे अख्खं वृक्ष आहे, ज्याला एवढे सुंदर फळं लागलेली आहेत, ते ग्रो करू शकले. म्हणजे जास्त मेहनत न घेता कमी वेळामध्ये जास्त उत्पादन करण्याची क्षमता टिश्यू कल्चरने त्यांना शिकवली. क्लिअर? हा जो डायग्राम आहे हा ड्रॉ करा. आजचा उपयोग हा असणार आहे. येस मॅम. येस आता इथे तुम्हाला प्लांट्स हे दिसतील बघा. एक्झाम्पल छान दिलेले आहेत की मॅम. जैविक तंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले बदल. तर काय आहे, पहिला तर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. तर पिकांच्या डीएनए मध्ये बदल घडवून जनुकीय सुधारित वाण निर्माण केले जाते. आता ही झाडं निर्माण केलेली जातात जी जेनेटिकली मॉडिफाईड आहेत. आता काय मॉडिफाय करणार ह्याच्यामध्ये, तर आपल्याला असलेले पाहिजे असलेले उपयुक्त असलेले गुणधर्म जे आहेत ना ते आपण ह्या प्लांट्स मध्ये घेतो. जसं आता तुम्ही टोमॅटो पाहिलात तर हा एकाच झाडावरती तुम्ही बघा, छोटा आहे, हिरवा आहे, थोडा पिकलेला आहे, एकदम प्रॉपर पिकलेला टोमॅटो तुम्ही इथे पाहू शकता. राईट? त्याची साईज बघू शकता. आता तुम्ही बघाल मार्केट टोमॅटोज मिळतात ते अगदी 8-8, 10-10 दिवस आहे ना तसेच असतात. म्हणजे ते नरम नाही पडत, ते खराब होत नाही, त्यांना त्याच्यातून वास येत नाही आणि ते खूप छान टवटवीत असतात. ओके, त्यांची जी शेल्फ लाईफ आहे, त्यांची जी खराब होण्याची जो कालावधी आहे तो वाढवलेला आहे. तर हे आपल्याला पाहिजे. मग शेतकऱ्यापासून माझ्या घरामध्ये येईपर्यंत डेफिनेटली ह्या टोमॅटोला 3 ते 4 दिवस जाणार आणि 3 ते 4 दिवसामध्ये हा खराबही होऊ शकतो. मग त्या बिचाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान हो की नाही? म्हणून मग बायोटेक्नॉलॉजीने किंवा टिश्यू कल्चरमुळे आपण हे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स बनवू शकतो, जेणेकरून त्यांचा जो कव्हरिंग आहे, ठीक आहे, म्हणजे फ्रूटचं जे पेरिकार्प आहे किंवा एपिकार्प किंवा पेरिकार्प आपण ज्याला म्हणतो, तो जो सेक्शन आहे, त्याची जी स्किन आहे, टोमॅटोची जी स्किन आहे ती तशी तुकतुकीत असते, कडक असते आणि आतमधलं जे त्याचे न्यूट्रिएंट्स आहेत ना ते सुद्धा तसेच बॅलन्स राहू शकतात. ओके, मॅम, हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात का नाही? होय होय, ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. म्हणूनच त्याला आपल्या गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिलेलं आहे आणि आपण सर्रास ते परवानगी. हे वापरतो. दुसरं म्हणजे आरोग्य चांगलं तर आपण त्याच्यावरती जे केमिकल्स नंतर शिंपडतो की नाही ते चांगले नसतात. जे एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर जे वापरतो ना ते चांगले नसतात. आता जसं मगाशी एका बाळाने सांगितलं की आपण जैविक खाद्य वापरू शकतो. तो येस, फर्टिलायझर्स कॅन डेफिनेटली बी ऑर्गॅनिक आणि हे जस्ट हायब्रिडायझेशन करतोय आपण. वी आर जस्ट ट्राइंग टू मॉडिफाय इट इनटू समथिंग विच वी डिझायर. आपल्याला हवे असलेले कॅरेक्टर्स हे आपण पाहतोय. ओके, येस आता मॅम. बटाटे बघा. आता बटाटे सुद्धा त्यांची स्किन जी आहे ही आपल्याला पातळ पाहिजे, त्याच्यामध्ये स्टार्च कंटेंट कमी पाहिजे, राईट, ते अतिशय छान राहिले पाहिजेत, त्यांना जे डोळे येतात ते लवकर आले नाही पाहिजेत, कमी तापमान असू दे किंवा थोडस जास्त तापमान असलं तरी पण तो बटाटा खराब व्हायला नाही पाहिजे, हे आपण बघतो. बरोबर आहे? येस मॅम.
हा, तर मग हे सगळे जे डिझायर्ड कॅरेक्टर्स होते ना आपले, त्या डिझायर्ड कॅरेक्टर्सला अनुषंगून आपण ह्याला जेनेटिकली मॉडिफाय करतो आणि आपण त्यांना म्हणतो जीएम क्रॉप्स. काय म्हणतो? EM जेनेटिकली problem. मॉडिफाईड क्रॉप्स. ओके, आता इथे बघा, वातावरणात ताण सहन करण्याची क्षमता. काय काय त्याच्यामध्ये क्वालिटी असते ह्या जीएम क्रॉप्स मध्ये? तर सगळ्यात पहिले तर वातावरणातील ताण सहन करण्याची क्षमता असते, सातत्याने बदलणारे तापमान, ओले व सुखे दुष्काळ. ओले दुष्काळ म्हणजे पूर येणे आणि सुखे दुष्काळ म्हणजे पाऊस न पडणे. पाऊसच न पडणे. ठीक आहे, अकाल Yes, ज्याला ma'am. बोलतो आपण. बदलते हवामान हे सर्व वातावरणीय ताण काही नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाही. सगळ्यांनाच बघा, आता जर गरम होत असेल तर काही मुलांना खूप जास्त गरम होतं, काहींना कमी गरम होतं, राईट? काही बोलतात ठीक आहे मॅडम पंखा लावू नका, हवा अशीच येते आम्हाला. काही बोलतात नाही नाही बाबा खूप गरम होते, आम्हाला पंखा पाहिजे. बरोबर आहे? तर जर आपल्याला जर ह्या वातावरणातील बदल जर सहन होत नाही एकाच ठिकाणी राहणाऱ्या लोकांना, तर मग हे तर प्लांट्स आहेत ना, त्यांना तरी कसं सहन होणार? मग ज्यांना सहन होत नाही ते काय होतात, ते सडायला सुरुवात होते, ते खराब होण्यास सुरुवात होते आणि मग शेवटी ते आपण त्यांना वापरूही नाही शकत. मग ते नुकसानच झालं, राईट? येस मॅम. मग त्यांचं Yes, नुकसान ma'am. होऊ नये म्हणून आपण हे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स जे आहेत त्यांना इंट्रोड्यूस केलेलं आहे. ओके, तर एक दुसरं आहे हा कणसाचं, तर ते कणीस दिसते तुम्हाला. तर मग आता ह्या कणसामध्ये काय आपल्याला पाहिजे, तर त्याचे जे दाणे आहेत ते भरीव पाहिजेत, ते गोड पाहिजेत खायला, ते लवकर शिजायला पाहिजेत, हो की नाही? मग हे आणि ते कणीस जे आहे ते लांब देखील पाहिजे. मग ह्या सगळ्या क्वालिटीज आपण जेनेटिकली मॉडिफाय करू शकतो आणि त्यांना आपण रोजच्या जीवनामध्ये इस्तेमाल करू शकतो. तर उपद्रवी कीटक, रोग जंतू, रासायनिक तणनाशकेला काय बोलणार आपण? विडीसाइड्स. ओके, वीड्स, जे नको असलेले जे गवत कधी कधी शेतामध्ये उगतं, सोबत उगतं, त्यांना आपण बोलू विडीसाइड्स. सो दीज वीड्स शुड बी रिमूव्ड. प्रत्येक वेळी हँड पिकिंग मेथडने पॉसिबल नाहीये, तर आपण विडीसाइड्स हे एक केमिकल असतं ते आपण शिंपडून त्यांना नष्ट करू शकतो. तर यांना प्रतिकार करण्याची क्षमता या प्रजातींमध्ये असल्याने जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके असा घातक रसायनाचा वापर टाळता येतो. So we don't want any chemical fertilizers, any weedicides, insecticides, pesticides on our plant, and we can definitely grow them in a very healthy manner. Okay? ओके मॅम. हा, Yes, ma'am. नुसतं नेक्स्ट इज जेनेटिकली मॉडिफाईड प्रजातींमध्ये बियांपासून पिकांच्या बियांमुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषण मूल्यात वाढ होते. डेफिनेटली न्यूट्रियन्स वाढतात आणि त्यांचं जे नुकसान होत होतं सीड्समुळे, कारण सगळ्याच सीड्स मधून न्यू प्लांट येणार नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं, पण एका टिश्यू मधून नवीन टिश्यू तयार करू शकतो. सो दॅट इज वाय टिश्यू कल्चरिंग. क्लिअर? येस मॅम, क्लिअर. ओके, तर Yes, आता ma'am. व्हरायटीज त्यांनी इथे दिलेल्या आहेत. मक्याचा, बटाटा, भात, सोयाबीन, टोमॅटो, कापूस. आता इमॅजिन करा, ही जी काही त्यांनी उत्पादनं इथे दिलेली आहेत, ठीक आहे, हे ह्यांच्या पुढे त्यांचे जे जेनेटिकली मॉडिफाईड जी प्रजाती आहे त्याचे हे लेबल्स आहेत. तुमच्याकडे कधी बाजारपेठा असतील ना जवळपास, तर आई वडिलांसोबत कधी जा बाजाराला आणि बघा, तिकडच्या शेतकऱ्यांशी जरा बोलायचा प्रयत्न करा. तिकडे जे डीलर्स असतात ना त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा आणि माहित करून घ्या की हरित क्रांती का झाली, कोणामुळे झाली, त्याचा आपल्या देशासाठी काय फायदा झाला. जसं सुरुवातीला सानिया शेख, माहिती नाही मला, सॉरी मी नाव विसरले त्या बाळाचं, तर तिने सांगितलेलं की सानियाच बोललेली की मॅम आपला जो देश आहे तो खूप त्याच्यामध्ये पॉप्युलेशन आहे आणि या पॉप्युलेशनला तेवढं फूड
कंटेंट देण्यासाठी मिळण्यासाठी आपण जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा बायोटेक्नॉलॉजीचा वापर करतो. तर सेम आहे बोलली होती मॅम. येस मॅम, स्नेहलने सांगितलं होतं. हा. तर मग तिने जे सांगितलं ते एक्झॅक्टली करेक्ट आहे. सो यू कॅन जस्ट चेकआउट विथ ऑल दीज व्हरायटीज. तुम्ही जर गेलात ना बाजारपेठांमध्ये तर तुम्ही बघा, किंवा नॉर्मल तुम्ही तुमच्या जवळपास, घराच्या जवळपास जो किराण्याचं दुकान असेल तो कसा सांगतो, हा MP शुअर, हा गहू इकडे लोकवण आहे, हा हे आहे, हा ते आहे. हे कसं काय कळतं? आपण त्यांना विचारायचं की ह्यातला हायब्रिड कोणता, ह्यातला जैविक कोणता, असं विचारा. अजून काही नाही तर आहे ना तुम्ही गुगल आउट करा. चिल्ड्रन, यू आर हॅव्हिंग सच अ वंडरफुल सर्च इंजिन की तुम्ही त्याच्यावरती तुमचे शंका टाकलाय की तुम्हाला अख्खं एन्सायक्लोपीडिया तुमच्यासाठी ओपन होत आहे. फाईन. सो युटिलाइज दॅट नॉलेज अँड चेक इट आउट. ओके मॅम. ओके. नाव तर ह्या GM पिकांना काय बोलतो ma'am. आपण? हे हाय इल्डिंग व्हरायटीज, HYV म्हणजे हाय इल्डिंग व्हरायटी क्रॉप्स. आता हाय इल्डिंग म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ते उगतात, वाढतात आणि आपल्याला पैसा देतात. कळलं? त्यांचं यील्ड जास्त असल्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला उत्पादन जास्त होतं. आणि माणूस हा स्वार्थी माणूस आहे, स्वार्थी प्राणी बनवलाय देवाने. त्याच्यामुळे तो जिथे पैसा असणार, जिथे स्वतःचा फायदा असणार, तिथे तो बघणार, करणार आणि अख्ख्या देशाचाही भलं करतोय तो. ओके. तर आता कोणकोणती कॅश क्रॉप्स आहेत जे मानव ग्रो करतो? ते एकदा केळी, मका, भात, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो, कापूस, सफरचंद, वांगी, पपई, गुलाब, बीटरूट, तंबाखू, गहू इत्यादी पिकांच्या GM प्रजाती उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामध्ये यांपैकी काहींमध्ये कीड रोधक जनुकांचं रोपण पण केलेलं आहे. म्हणजे इनिशियली जेव्हा ग्रो होत असतं ना कॅलस मध्ये, तेव्हाच त्याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती ही इंट्रोड्यूस केलेली आहे, लस दिलेली आहे, आपण असंही बोलू शकतो. क्लिअर? मॅम आपला क्लास संपला आहे. ऐक, ठीक आहे. मी तुम्हाला एक ना व्हिडिओ पाठवते, तुम्ही तोपर्यंत तो बघा नंतर. डन? यस. ओके मॅम. ओके मॅम. ओके. रेणुका पाटील, काय बोलायचं बच्चा? बाय. थँक्यू. थँक्यू मॅम. बाय. ओके. बाय बाय बाय. थँक्यू.